वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. बोर्ड प्रश्नपत्रिका आहे आणि परीक्षा झालेली आहे शनिवार दिनांक 26 मार्च 2022, म्हणजे शनिवारीच झालेला पेपर आहे. हा विषय आहे जिओग्राफी, म्हणजे भूगोलाचा पेपर आहे. हा 80 गुणांची बोर्ड प्रश्नपत्रिका. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओ लेक्चर पाहून तुमच्या लक्षात येईल की कोणतं आपलं चुकलेलं आहे, कोणतं बरोबर आहे याचा विचार तुम्ही करू शकता. तुम्हाला किती गुण मिळतील याचा अंदाज देखील तुम्ही करू शकता. चला तर पाहूया. इयत्ता 12वीचा भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित. सूचना महत्त्वाच्या आहेत त्या वाचायच्या आहेत. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या किंवा आलेख काढायचे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलं आहे. आणि 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. नकाशा दिलेला असेल तो उत्तरपत्रिकेला जोडायचा आहे. या महत्त्वाच्या सूचना लक्षात घेऊन उत्तरपत्रिका लिहायची आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर पण लिहायचा आहे. आता पहा, आणखी एक सूचना की मी व्हिडिओ लेक्चर हे संपूर्ण प्रश्न एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून आज त्याचा भाग पहिला केला आहे मी. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे केवळ 3च प्रश्न घेतलेले आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भाग 2मध्ये आपण उर्वरित 4 ते 7 प्रश्न घेणार आहोत. चला तर पाहूया. इयत्ता 12वी भूगोल या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला वस्तुनिष्ठ. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. आता उपप्रश्न आहे ते सोडवायचे. 20 गुणांचा हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. त्यातला अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. आता 3 स्तंभ दिलेले आहेत, म्हणजे 3 रकाने दिलेले आहेत, अ, ब आणि क, आणि त्यांच्यामध्ये सहसंबंध लावायचा, घटकांच्या जोड्या लावासारखा प्रकार आहे, म्हणजे साखळी पूर्ण करायची. त्यासाठी दिलेला आहे अ मध्ये अंटार्क्टिका, महानगर, मंडई शेती, पनामा कालवा, मानवी भूगोल. ब गटामध्ये दिले आहे आधुनिक शेती प्रकार, अटलांटिक महासागर, कायम बर्फाच्छादित प्रदेश, लोकसंख्या भूगोल, दशलक्षी शहर. आणि क गटामध्ये कायम निवासी लोकसंख्या नाही, भांडवलाचा अधिक वापर, आर्थिक भूगोल, मुंबई, पॅसिफिक महासागर. आता हे आपण सहसंबंध लावूया किंवा साखळी पूर्ण करूया. नंबर 1चं उत्तर आहे. पहा इथे नंबर 1चं मी इथं अंक घेतलेले आहेत, त्याचं कारण इथे लिहायला जागा नाही आहे. इथेच तुम्ही मात्र ते शब्द लिहून मग साखळी पूर्ण करायची. मी फक्त लिहिलेलं आहे 1, 3 आणि 1, म्हणजे जोडी कशी लागेल, साखळी कशी होती. अंटार्क्टिका, नंतर 3रा नंबर कायम बर्फाच्छादित प्रदेश आहे, आणि नंतर तिथे कायम निवासी लोकसंख्या नाही, अशी साखळी पूर्ण झाली. मग तुम्ही शब्द लिहायचेत, अंटार्क्टिका, कायम बर्फाच्छादित प्रदेश आणि कायम निवासी लोक असं लिहायचं. याप्रमाणे आकडे लिहायचे नाही आहेत, हे लक्षात घ्या. मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी असे अंक लिहिलेले आहेत. हे झालं, पहिली साखळी पूर्ण झाली. आता दुसरी साखळी पाहूया आपण. क्रमांक 2 महानगर. महानगर त्याची 5व्या नंबरचा ब रकानामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. महानगर कोणतं आहे, दशलक्षी शहर आहे. आणि नंतर क रकान्यामधले 4था कोणतं आहे, दशलक्षी शहर, तर मुंबई. मग जोडी कशी लागली, महानगर, दशलक्षी शहर आणि मुंबई, अशी साखळी पूर्ण झालेली आहे क्रमांक 2ची. आता पुढची साखळी पाहूया आपण. 3 नंबर मंडई शेतीला आहे आधुनिक शेतीचा प्रकार, आणि त्याच्यामध्ये भांडवलाचा अधिक वापर होतो, अशी साखळी पूर्ण झाली. मंडई शेती, आधुनिक शेती प्रकार आणि भांडवलाचा अधिक वापर, अशी साखळी पूर्ण करा. नंतर आहे क्रमांक 4ची. क्रमांक 4 आहे पनामा कालवा, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर, अशी साखळी पूर्ण करा. पनामा, अटलांटिक आणि पॅसिफिक असे शब्द लिहून साखळी पूर्ण करा. आणि शेवटची साखळी आहे मानवी भूगोल. तर त्यामध्ये येणार आहे लोकसंख्या भूगोल, आणि इथे येणार आहे आर्थिक भूगोल. म्हणजे मानवी
लोकसंख्या आणि आर्थिक अशी साखळी पूर्ण करा. चेक करून घ्या तुमचं हे बरोबर आलेलं आहे किंवा नाही. 5 गुण आहेत याला प्रश्नाला. आता पाहूया आपण प्रश्न आहे. अतिशय सोपी प्रश्नपत्रिका होती यावर्षी. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करायचे 5. क्रमांक 1. चढत्या वयोरचनेनुसार योग्य क्रम लावा. प्रौढ, बालक, वृद्ध आणि युवा. म्हणजे वय वाढतं, लहान वयापासून वाढत्या वयापर्यंत यांचा क्रम लावायचा आहे. आता सोपा प्रश्न आहे हा. मी इथे फक्त अंक लावलेत, म्हणजे जे अक्षर आहेत ती घेतली, तुम्ही मात्र शब्द लिहायचे. पहिल्यांदा काय येणार आहे? म्हणजे सगळ्यात लहान बालक. नंतर आहे बालकानंतर होतो युवा. नंतर नंतर तो व्यक्ती प्रौढ होतो आणि नंतर वृद्ध होतो. अशा प्रकारे 1 गुण आहे वाढत्या वयोरचनेनुसार क्रम लावायला. आता पाहूया क्रमांक 2. वसाहतीचा आकारानुसार लहानाकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा. वसाहती दिलेल्या आहेत, मग लहान वस्तीकडून मोठ्या वसाहतीकडे क्रम लावायचा आहे. नगर, महानगर, उपनगर आणि महाकाय नगर. आता आपण याचं क्रम लावूया. क्रम लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे उपनगर, लहान उपनगर. नंतर येणार आहे नगर. नंतर येणार आहे महानगर आणि शेवटी येणार आहे महाकाय नगर. तुम्ही मात्र असे अक्षर न लिहिता हे शब्द लिहून मग क्रम लावायचा आहे. नंतर क्रमांक 3. कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा. म्हणजे भांडवल कमी लागतंय हा उद्योग प्रथम घ्यायचा आणि मग पुढे जायचं आहे. मध्यम, सूक्ष्म, लघु आणि मोठे. याचं अचूक उत्तर आहे पहिल्यांदा येईल म्हणजे सूक्ष्म, नंतर येईल लघु, नंतर येईल मध्यम आणि शेवटी मोठे. असा क्रम लावायचा आहे. पुढचा क्रमांक 4. पुढील प्रशासकीय प्रदेशाचे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे योग्य क्रम लावा. म्हणजे क्षेत्रफळानुसार क्रम लावायचा आहे, पण आधी कमी क्षेत्रफळ असणारा प्रदेश आणि नंतर वाढवत जायचं आहे. खेडे, राज्य, जिल्हा आणि तालुका. आता आपल्या लक्षात येते ते खेडा अगोदर असणार आहे, नंतर तालुका, नंतर जिल्हा आणि राज्य. आपण तो क्रम अशा पद्धतीने सांगूया की पहिल्यांदा लागणार आहे म्हणजे खेडे, नंतर म्हणजे तालुका, म्हणजे जिल्हा आणि शेवटी आहे राज्य. क्रमांक 5. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, त्याला GDP म्हणतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन. वाढीसाठी भूमी उपयोजनाचे अनुकूल घटकाकडून प्रतिकूल घटकांकडे योग्य क्रम लावा. म्हणजे अनुकूल घटक अगोदर घ्यायचा आणि मग प्रतिकूल घटकांच्याकडे जायचे GDP वाढण्यासाठी. पर्याय: पडीक भूमी, चराव भूमी, लागवडीखालील भूमी आणि वनाखालील भूमी. तर याचा क्रम असा लागणार आहे. पहिल्यांदा येणार आहे म्हणजे लागवडीखालील भूमीचं अनुकूल घटक प्रथम घेतला आहे हा. त्याच्यानंतर येणार आहे वनाखालील भूमी, नंतर येणार आहे चराऊ भूमी आणि नंतर शेवटी पडीक भूमी. असा योग्य क्रम लावा. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच आहे. अचूक सहसंबंध ओळखा व लिहा. 5 गुण आहेत. 5साठी 5 विधानं दिलेली सहसंबंध ओळखायला. त्यामध्ये ए असतं विधान आणि आर असतं त्याचं कारण. क्रमांक 1. ए विधान दिलेलं आहे. सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आर. सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. तर हे दोन्ही बरोबर आहेत. पर्याय पाहू. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचं अचूक उत्तर आहे की दोन्ही विधानं बरोबर आहेत. ए आणि आर हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. की आर हे एचं अचूक स्पष्टीकरण आहे की दाट लोकवस्ती आहे. कारण काय? तर मृदा शेतीसाठी उपयुक्त आहे. दुसरं विधान पाहूया. क्रमांक 2. ए. लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर. लोकसंख्या मनोऱ्याचे रंग शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. पर्याय: केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे,
क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे ड. ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3. ए भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. आर भारतात शेती व्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत. हे पण बरोबर. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचं अचूक उत्तर आहे क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. कृषीप्रधान देश आहे कारण शेती व्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत म्हणजे त्यांच्यात सहसंबंध आहे. क्रमांक 4चं विधान पाहूया आपण. मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. बरोबर. आर मुंबईचे स्थान अरबी समुद्रालगत आहे. बरोबर. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. ब केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचं अचूक उत्तर आहे क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 5चं विधान आहे. ए प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते. बरोबर. आर प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करत नाही. चूक. अ केवळ ए बरोबर आहे. व केवळ आर बरोबर आहे. क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे केवळ ए विधान बरोबर आहे. दुसरं विधान चूक आहे. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. चुकीचा घटक ओळखा. एक गट दिला आहे आणि त्यामध्ये कोणता घटक चुकीचा आहे तो ओळखायचा आणि लिहायचा. 5 गुण आहेत म्हणजे 5 चुकीचे घटक ओळखायचे. क्रमांक 1 लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक. अ रोजगार. ब शिक्षण. क जनगणना आणि ड आरोग्य. आता लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि जनगणना मात्र नाही आहे म्हणून याचं अचूक उत्तर येणार आहे जनगणना. हे झालं पहिलं उत्तर. क्रमांक 2 प्राथमिक आर्थिक क्रिया कोणत्या आहेत शेती, शिकार, मासेमारी आणि लघु उद्योग. तर प्राथमिक आर्थिक क्रिया 3 आहेत शेती, मासेमारी आणि शिकार. लघु उद्योग नाही आहे म्हणून त्याचं अचूक उत्तर लिहायचं आहे लघु उद्योग. क्रमांक 3 मुंबई येथील सुती वस्त्रोद्योगास अनुकूल घटक. त्यामध्ये पर्याय खनिज, दमट हवामान, बाजारपेठ आणि मजूर पुरवठा. यापैकी खनिज हा घटक नाही आहे पूरक अनुकूल घटक म्हणून याचं अचूक उत्तर येणार आहे खनिज. प्रश्न त्यातला 4था आकडा. आधुनिक संदेश वहनाची साधने भ्रमणध्वनी, दूरदर्शन, ईमेल आणि विमान. आता भ्रमणध्वनी आहे, दूरदर्शन आहे आणि ईमेल आहे. विमान नाही आहे म्हणून त्याचं अचूक उत्तर येणार आहे विमान. क्रमांक 5 प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. भूरचना, हवामान, पाणीपुरवठा आणि बाजारपेठ. आता प्राकृतिक घटक बाजारपेठ नाही आहे म्हणून अचूक उत्तर येणार आहे बाजारपेठ. अशा प्रकारे 20 गुणांचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न होते. चेक करा किती गुण होतील ते तुम्हाला मोजता येईल तुमचे. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4च लिहायची. 6 दिलेली आहेत 4 लिहायची म्हणजे 12 गुण आहेत. मग 4 त्रिक 12. 3 गुण आहेत एका फरकाला. फरक नाही कारणे लिहा. क्रमांक 1 कारण लिहायला. लोकसंख्या वितरण असमान असते. 2 नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3 कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे. 4 उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. 5 प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 6 तृतीयक आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात. आता आपण याचं भौगोलिक कारण स्पष्ट करूया. 4 लिहायचे आहेत. 3 गुणांच्यासाठी 1 पण आता इथे आपण 6ही सोडवलेले आहेत.
चला तर पाहूया कारणे कशी लिहायची ते. 1. जगातील लोकसंख्या वितरण असमान असते. उत्तर: जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते. नदीची सुपीक मैदाने, किनारपट्टीचे प्रदेश, आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते. मात्र त्याच वेळी जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश, सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष असणारे वाळवंटी प्रदेश आहेत. तेथे साहजिकच लोकसंख्या कमी आढळते. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते. 3 गुण इथे आहेत या उत्तराला. क्रमांक 2. नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. उत्तर: जसजशी नगरांची वाढ होत जाते तसतशी तेथील जमिनीची निकडही वाढत जाते आणि बदलतही जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे निवासाची मागणी वाढते, त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा सुविधा, वैद्यकीय सेवा सुविधा अशा बहुविध सेवा सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण, आकृतिबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते. क्रमांक 3 आहे भौगोलिक कारण. कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे. उत्तर: कॅनडामध्ये प्रामुख्याने समशीतोष्ण सूचिपर्णी वृक्षांची वने आढळतात. सूचिपर्णी वनांच्या क्षेत्रात मऊ लाकडांची वृक्षे असतात, त्यामुळे लाकूडतोड करणे सोपे जाते. या वनात एकाच जातीचे वृक्ष एकत्रित वाढतात, त्यामुळे वृक्ष तोडणे व त्यांचे वर्गीकरण करणे अतिशय सुलभ होते. सूचिपर्णी वने ही मोकळ्या स्वरूपाची वने असल्यामुळे तेथे लाकूडतोड करणे सोयीचे असते. सूचिपर्णी वने वाहतूकदृष्ट्या सुगम असतात. या वनात मऊ लाकडाचे वृक्षे असल्याने त्यांचे लाकूड हलके असते, ज्यामुळे त्यांची वाहतूक करणे सोपे जाते. शिवाय या प्रदेशात इतर प्राथमिक व्यवसायांची उपलब्धता कमी आहे. हिवाळे तीव्र असल्यामुळे शेती किंवा पशुपालन असे व्यवसाय करण्यास तेथे मर्यादा पडतात. त्याशिवाय हिवाळ्यात गोठलेल्या नद्यांच्या पात्रांवर म्हणजेच हिमनद्यांवर लाकूडतोड करून लाकडाचे ओंडके रचले जातात. उन्हाळ्यात बर्फ वितळू लागले की नद्यांच्या प्रवाहाबरोबर हे ओंडके वाहत जाऊन लाकूड कापण्याच्या कारखान्यांपर्यंत सहज पोहोचतात. अशा प्रकारे कॅनडामध्ये लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला आहे. पुढचं आहे भौगोलिक कारण स्पष्ट करण्यासाठी. क्रमांक 4. उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. उत्तर: उद्योगाचे स्थान हे प्रामुख्याने कच्च्या मालाचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ या 3 घटकांशी निगडीत असते. अर्थात या घटकांशिवाय भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, वाहतूक, शासकीय धोरण हे इतर घटकही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र कच्चा माल हा पूर्णतः प्राकृतिक घटक असून तो अवजड आहे की हलका आहे, तो नाशवंत आहे की टिकाऊ आहे, तो घटणाऱ्या वजनाचा आहे की शुद्ध स्वरूपाचा आहे, म्हणजे वजनात फरक न पडणारा, यावर उद्योगाचे स्थान अवलंबून असते. साहजिकच लोह पोलादासारखा उद्योग हा लोह खनिज या घटत्या वजनाचा कच्चा माल असल्यामुळे तो खाणकाम क्षेत्राजवळ स्थापन झालेला दिसतो. त्याच प्रकारे ऊस हा वजन घटणारा नाशवंत कच्चा माल असल्यामुळे साखर कारखाना ऊस उत्पादक क्षेत्राजवळ स्थापन झालेला दिसतो. या उलट सुती वस्त्र उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे. याला कारण कापूस हा कच्चा माल आणि कापड हा पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. अशाच प्रकारचा प्रभाव पक्क्या मालाच्या स्वरूपावरही दिसून येतो. कधीकधी पक्का माल नाशवंत असतो, उदाहरणार्थ बेकरी उत्पादने, तर कधी पक्का माल हा खूप अवजड असतो, उदाहरणार्थ विविध फळांची पेये. असे उद्योग बाजारपेठेजवळ किंवा शहरांजवळ स्थायिक होतात.
विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, मग तो कृषी क्षेत्रातून असेल किंवा खनिज क्षेत्रातून असेल किंवा वनक्षेत्रातून असेल, त्याचे वितरणही मुळात असमान असते. शिवाय त्यांची गुणवैशिष्ट्ये वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी असतात. साहजिकच या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उद्योगांचे वितरणही असमान होते. क्रमांक 5 भौगोलिक कारण. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. उत्तर: प्रदेशाचे स्थान, तेथील हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सानिध्य, नैसर्गिक बंदराची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक त्या प्रदेशाच्या प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात अग्रेसर असतो, तर तुलनेने विषम हवामानाचा प्रदेश विकासात मागे पडतो. सागरकिनारी मैदाने, नद्यांची खोरी, येथील मैदानी प्रदेश हे प्रदेश प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात, तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, घनदाट वनांचा प्रदेश प्रादेशिक विकासात मागे पडतात. 6वं शेवटचं भौगोलिक कारण. तृतीयक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात. उत्तर: तृतीयक व्यवसाय हे कोणत्याही स्वरूपाच्या उत्पादनात सहभागी असतात, म्हणूनच त्यांना अनुत्पादक व्यवसाय असेही म्हटले जाते. मात्र तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे कार्य करतात. त्याचप्रमाणे या दोन व्यवसायांना पूरक अशा विविध सेवा, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, वित्तीय सेवा व इतर सेवा पुरवणे हा तृतीयक व्यवसायांचा भाग असतो. थोडक्यात तृतीयक व्यवसाय हे कुठल्याही प्रकारचे उत्पादन न करता सेवा पुरवतात, म्हणून त्यांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय असे म्हणतात. 3-3 गुणांच्यासाठी अशा प्रकारे भौगोलिक कारणे स्पष्ट करायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 दिलेले आहेत पण 3च फरक सोडवायचे. 9 गुण आहेत, म्हणजे 3 गुण आहे एका फरकासाठी. 1 जन्मदर व मृत्यूदर. 2 स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षक घटक. 3 जलवाहतूक व हवाई वाहतूक. 4 प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. 5 मळ्याची शेती व विस्तृत शेती. आपण फरक पाहूया. पहिला फरकाला मुद्दा दिलेला आहे किंवा जन्मदर आणि मृत्यूदरातला फरक लिहायचा आहे. जन्मदर. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके, त्याला जन्मदर असं म्हणतात. त्याचं उदाहरण पाहू. एका शहरात 2019 साली 3250 अर्भके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळ जन्मदर खालीलप्रमाणे येईल. 3250 जन्मदर बरोबर 1000 बरोबर 14.57, 2,23,000. म्हणजे त्यावेळी शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14.57 जिवंत अर्भके जन्माला आली. हे पुस्तकातलंच आहे, त्यातलंच लिहा. नंतर त्याचं सूत्र आहे, आपण जे आत्ता उदाहरण सोडवलं ते. जन्मदर बरोबर अंशस्थानी घ्यायचं आहे एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या छेद त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. या सूत्रानुसार ते उत्तर आलेलं होतं. आता मृत्यूदराची माहिती लिहूया. मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे, तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही होते. ढोबळ जन्मदराप्रमाणेच ढोबळ मृत्यूदरही विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू याप्रमाणे सांगितला जातो. सूत्र आहे मृत्यूदर बरोबर अंशस्थानी एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या छेद त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. या सूत्रानुसार मृत्यूदर काढता येतो. फरक आहे दुसरा, स्थलांतराचे आकर्षक घटक आणि स्थलांतराचे अपकर्षक घटक. त्यातला पहिला भाग घेऊया आपण. स्थलांतराचे आकर्षक घटक. स्थलांतराची विविध कारणे असली तरी स्थलांतराच्या प्रत्यक्ष प्रेरणेमागची इच्छा आणि अनिच्छा हे घटक महत्त्वाचे ठरतात. 1 काही वेळेस आकर्षक कारणामुळे स्थलांतर होते, अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. 2 आकर्षक घटकांमध्ये प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणे असतात. 3 आकर्षक घटकात प्राकृतिक कारणांमध्ये प्रसंगी आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता अशा कारणामुळे स्वेच्छेने देखील स्थलांतर होताना दिसते. 4 आकर्षण घटका
आर्थिक कारणांमध्ये रोजगाराच्या संधी किंवा नोकरीच्या संधी, शिक्षण, राहणीमानाचे आकर्षण, परकीय देशाचे आकर्षण अशा प्रमुख आर्थिक कारणांमुळे स्थलांतर होते. हे स्थलांतर बहुतांशी स्वेच्छेने होते. दुसरा भाग पाहूया आपण फरकामध्ये कोणता, तर स्थलांतराचे अपकर्षक घटक. स्थलांतराची विविध कारणे असली तरी स्थलांतराच्या प्रत्यक्ष प्रेरणेमागे इच्छा किंवा अनिच्छा हे घटक महत्त्वाचे ठरतात. 1. सक्तीचे स्थलांतर असल्यास ते अनिच्छेनेच होते, अशा स्थलांतरास अपकर्षक घटक म्हणतात. 2. अपकर्षक घटकांमध्ये प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणे असतात. 3. अपकर्षक घटकात प्राकृतिक कारणांमध्ये नैसर्गिक आपत्ती हे बहुतांशी स्थलांतराचे प्रमुख कारण असते आणि अशा वेळेस हे स्थलांतर सक्तीचे असते. 4. अपकर्षक घटकात आर्थिक कारणांमध्ये काही प्रसंगी टाळेबंदी, कारखान्याचे स्थलांतर, मजुरांचे प्रश्न किंवा संघर्ष यासारख्या कारणामुळे अनिच्छेने स्थलांतर होते. त्याच वेळेस शहरांचे प्रदूषण, वाहतूक कोंडी यासारख्या काही कारणांमुळे शहरातून गावाकडे असे उलट स्थलांतर होतानाही दिसते. तिसरा फरक आहे जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. त्यातला पहिला भाग घेऊ, जलवाहतूक. 1. जलवाहतूक हा सर्वाधिक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. 2. जलवाहतुकीची वहन क्षमता खूप जास्त असते. 3. जलवाहतूक ही एकमेव वाहतूक अशी आहे जी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कार्यरत होऊ शकते. 4. नदी, तलावात होणारी अंतर्गत जलवाहतूक, सागरी किनारी होणारी वाहतूक आणि विशाल महासागराद्वारे होणारी आंतरराष्ट्रीय जलवाहतूक हे जलवाहतुकीचे 3 मार्ग आहेत. 5. आजच्या घडीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे जलवाहतुकीवरच अवलंबून आहे. दुसरा त्यातला 6वा मुद्दा आहे जलवाहतुकीचा खर्च खूप कमी आहे, म्हणजेच ही वाहतूक खूप स्वस्त आहे. 7. अवजड परंतु टिकाऊ वस्तूंच्या वाहतुकीसाठी जलवाहतुकीला पर्याय नाही. 8. विविध खनिजे, अवजड यंत्रसामग्री, खनिज तेल, कोळसा, धान्य, लाकूड यांच्या वाहतुकीसाठी जलवाहतुकीचा पर्याय वापरला जातो. 9. वाहतुकीवर नदीचे हंगामी किंवा बारमाही स्वरूप, नदीच्या पाण्याची खोली, नदीपात्रातील गाळ, हवामान, किनारी प्रदेशातील नैसर्गिक बंदराची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय कायदे, तंटे किंवा सहकार्य असे विविध घटक प्रभाव पाडतात. आता इथे 9 मुद्दे दिलेले, त्यातले 4 लिहिले तरी चालेल. दुसरा भाग आहे हवाई वाहतुकीचा. 1. वाहतुकीचा सर्वाधिक वेग हा हवाई वाहतुकीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. 2. त्यामुळे अत्यंत मूल्यवान तसेच नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतुकीचा पर्याय वापरला जातो. 3. फळे, फुले, दागदागिने, हिरे, जीवनावश्यक औषधे आणि उच्च दर्जाचे स्पेअर पार्ट यांची वाहतूक हवाई माध्यमातून केली जाते. 4. खूप उंच पर्वतीय प्रदेश, वेगवान वाऱ्यांचे प्रदेश किंवा ढगाळ हवामान हवाई वाहतुकीवर मर्यादा आणतात. क्रमांक 5. हवाई वाहतुकीचे प्रमाण आता वाढत आहे. 6. हवाई वाहतूक इतर वाहतूक मार्गापेक्षा खर्चिक असते. 7. हवाई वाहतुकीचा विकास अनेक भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो. 8. आर्थिक विकास व हवाई वाहतुकीचा विकास यांचा थेट सहसंबंध आहे. चौथा आहे फरक लिहायचा आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. त्यातला पहिला भाग लिहू प्राकृतिक भूगोल. 1. नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. 2. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने पृथ्वीवरील प्राकृतिक घटक म्हणजे नैसर्गिक घटक केंद्रस्थानी असतात. 3. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. 4. शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्या संबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्याचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्न घटकाशी येणारा संबंध या सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. 5. खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, जीवभूगोल या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत. या सर्व शाखा एकमेकांशी निगडीत आहेत.
कोणतेही 3 ते 4 मुद्दे लिहा. आता पाहूया मानवी भूगोलाच्या संदर्भात माहिती. 1. मानव आणि पर्यावरण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधामुळे पृथ्वीवर नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरणाबरोबरच मानवनिर्मित पर्यावरणाचेही स्वतंत्र स्थान निर्माण झाले. मानवनिर्मित पर्यावरणाची एक स्वतंत्र अशी वेगळी शाखा निर्माण झाली. भूगोलाची ही वेगळी शाखा म्हणजेच मानवी भूगोल होय. 2. मानवी क्रियांमुळे मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. 3. मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे. क्रमांक 4. मानवी भूगोलात मानवाने प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया, सामाजिक रचना, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक विकास या अभ्यास विषयांचा समावेश होतो. 5. लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल आणि शहरी भूगोल या विशेष शाखांसह वसाहत भूगोल या मानवी भूगोलाच्या विविध शाखा आहेत. या सर्व उपशाखा कमी अधिक प्रमाणात एकमेकांशी निगडीत आहेत. फरक आहे क्रमांक 5. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. त्यातला पहिला भाग मळ्याची शेती. 1. मळ्याच्या शेतीच्या शेताचा आकार खूप मोठा असतो. 2. या शेताच्या नियोजनासाठी स्थानिक मजुरांमार्फत शेतीची कामे केली जातात. मोठ्या आकारामुळे मजुरांची संख्या जास्त लागते. 3. हा भांडवल अधिष्ठित शेती प्रकार असून या शेती पद्धतीला एकपिकी शेती पद्धती असेही म्हणतात. 4. विस्तृत क्षेत्रावर एकाच प्रकारच्या पिकाची लागवड केली जाते. दुसरा भाग आहे विस्तृत व्यापारी शेती. 1. विस्तृत व्यापारी शेतीच्या शेताचा आकार खूप मोठा असतो. 2. येथे एकूण लोकसंख्या कमी असल्यामुळे भांडवल आणि आधुनिक कृषी पद्धतींचा वापर करून शेती केली जाते. 3. विस्तृत व्यापारी शेतीला देखील एकपिकी पद्धतीची शेती म्हटले जाते. 4. विशाल क्षेत्रात गहू, मका यासारखी धान्य पिके व्यापारी तत्वावर घेतली जातात आणि हे उत्पादन आंतरराष्ट्रीय व्यापारात विकले जाते. धन्यवाद मुलांनो. पहा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी 1 ते 3 प्रश्न घेतले होते. उत्तरं चेक करून घ्या तुमची किती बरोबर आलेली आहेत. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 ते 6 सोडविणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा. म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वीच्या अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. प्रश्नपत्रिका, मूल्यमापनाचं स्वरूप सगळी माहिती आहे. ती पाहायची असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. पुढचा आता तुमचा इतिहासचा पेपर आहे सोमवारी, ते पण व्हिडिओ लेक्चर मी बरेच टाकलेले आहेत. प्रश्नपत्रिकाही आहेत, त्या पहा आणि आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.